फक्त कुठल्या ना कुठल्या मार्गाने निलेश लंकेला बदनाम करण्यासाठी हा केविलवाने प्रयोग केला जातो, पण हे सगळे असफल होणारे. यातून माझी जाहिरात होती, सिस्पेच्या बाबत एखादा ठेवीदार पुढे आला पाहिजे होता आणि त्यांनी सांगायला पाहिजे का निलेश लंकेनमुळे आम्ही एवढे एवढे पैसे गुंतवले. कुत्ते भुकते यार, हत्ती चालताय. काही दिवसापासून माजी खासदार सुजय विखे पाटील रस्त्यावर फिरताय, राहत्यामध्ये त्यांनी मिटिंग घेतली, पुढं राहुरीमध्ये फिरताय. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही निष्क्रिय आहात म्हणून तो रोड होत नाही, असं आरोप आहे तुमचा. शेवट राजकारणामध्ये काही लोक काम करतात आणि एक वर्ग असा असतो तो स्टंट करणारा वर्ग असतो. जर आज बऱ्याच मीडियाद्वारे सांगितलं जातं की जे हल्लीचे जे खासदार आहे ते काम करत नाही आणि आम्ही खासदार नसताना काम करतो. पहिली गोष्ट, यांना 2024चा पराभव आज पण मान्य झालेला नाही. जर तुम्ही नगर मनमाड रस्त्याची जातायात तिथं व्हिजिट करायची, पाहणी करायची, पत्रकार बोलवायचे, अधिकाऱ्यांना दबाव टाकून बोलवायचं, तो रस्ता तुम्ही 5 वर्षे खासदार होते, 5 वर्षात तुम्हाला दगड टाकता आला का? निलेश लंकेचं स्टेटमेंट आहे एका प्रेस समोर, हा रस्ता माझ्याच काळात चालू झाला आणि माझ्याच काळात हा रस्त्याची त्या ठिकाणी पूर्णत्व जाणार आहे. ज्यावेळेस मी खासदार झालो त्यावेळेस पहिला ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला. तो ठेकेदार कोणाच्या त्रासामुळे काम करत नव्हता हे आधी त्यांनी अभ्यास केला पाहिजे. नंतर आम्ही नवीन त्याला ठेकेदार गडकरी साहेबांना सांगून नवीन ठेकेदार पाचारण केला. त्या ठिकाणी टेक्निकल अडचणी आल्यामुळे परत तिसरं कॉन्ट्रॅक्ट ओपन केलं आणि तिसरा ठेकेदार सुरू झाला. या ठेकेदाराला सुद्धा काम करत असताना कोण अडचणीत आणतं हे समाजाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुम्हाला 6 वर्ष 5 वर्षाचा कालखंड तुम्हाला खासदार म्हणून मिळाला. तुम्हाला त्या रस्त्याचं काम करता नाही आलं, रस्ता खांदून ठेवला, मृत्यूचा सापळा बनवला, हजारो लोक मृत्युमुखी पडले. निलेश लंके तरी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या कामाला सुरुवात झाली आणि त्या कामाला आज चांगल्या पद्धतीची स्पीड सुद्धा त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळं उठसूट कोणीतरी बालिश गप्पा करण्यात काही अर्थ नाही, हे सगळ्या समाजाला माहिती. ते महानगरपालिका निकालानंतर ते अचानक सक्रिय झाले, काय कारण समजेल नाही. ते कधी कधी राजकारणामध्ये लोक अचानक सक्रिय होतात, कधी कधी आपाप डाऊन होतात. शेवट आम्ही आमच्या कामाचा त्या ठिकाणी नेहमी एक अजेंडा सेट केलेला आहे. आम्ही त्या पद्धतीने कामाला महत्त्व देणारे माणसं आहे. आम्ही फक्त राजकीय व्यासपीठावर गेल्यानंतर स्टेटमेंट करणं, भाषणबाजी करणं आणि आपल्या समोर बसलेल्या चाहत्यांना टाळ्या वाजवण्यासाठी बोलणं हे आम्ही काही करत नाही. आम्ही फक्त काम करतो. महानगरपालिकेत तुम्ही कामं न केल्यामुळे महानगरपालिकेत तुमचा मोठा पराभव झाला. शेवट महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या बाबत तुम्ही सविस्तरपणे गेल्यानंतर ह्या गोष्टी तुमच्या समोर येतील काही दिवसात. नेमका निवडणूक कशा पद्धतीने टॅकल झाली, काय झाली, या सगळ्या गोष्टी येतील. शेवट महानगरपालिका आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्या महानगरपालिकेला संदर्भ देणं पण चुकीचं आहे. सुजय विखे पाटील असा आरोप केलेला आहे, त्यांचं तुमचं नाव नाही घेतलं, पण त्यांचं असं म्हणणं होतं की जो गुजर अटक अंमली पदार्थामध्ये त्याला सिरुप्रसादने अटक केलेली आहे, तो पूर्वी पारनेरला होता, तो तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये होता. नंतर ते ड्रग्स त्यांनी काढलं, त्यानंतर ड्रग्स ते कोणाच्या घरामध्ये ठेवलं होतं आणि त्यामध्ये नेत्याचा सहभाग आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि दुसरं असं की ज्या ठिकाणी हे घडलं आणि त्याला LCB आणण्यामध्ये तुम्ही आंदोलन केलं होतं असं त्याचा आरोप आहे. शेवट काही राजकीय नेते मंडळींना निलेश लंकेंचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही. या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा, पारनेरचं कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डीमध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे. तुमचं तर इतकं म्हणजे केविलवाने स्टेटमेंट होतं एक दिवस की शिर्डीतलं बाबांनी चालू केलेलं अन्नछत्र, त्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढती, हे स्टेटमेंट तुमच्या तोंडून येतं. त्या ठिकाणी एका सचिन गिधे नावाचा शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करण्यासाठी शिर्डीत आला, त्या मुलाला जाळून मारलं, त्याची डेड बॉडी सुद्धा मिळाली नाही. त्याबाबत आष्टीचे आमदार दस साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट केलं. ते मारणारे आरोपी कोण? आरोपी तिथं पोकळे नावाचा, दीपक पोकळे नावाचा ग्रस्त त्यामध्ये आरोपी सिद्ध झाला.
त्याच्यावर 18 केसेस गुन्हे त्याचे डिटेक्ट झाले. 18 गुन्हे 307 सारखे 302 सारखे. त्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कोण, हे तुम्ही पाहिलं का? तुमच्या ज्यावेळेस तुमचा नागरी सत्कार शिर्डीमध्ये झाला, तुमच्या हारामध्ये कोण, हे तुम्ही आधी पाहिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. ग्रोवर सारखा फायनान्स घोटाळा झाला 1200 कोटी रुपयाचा. साळवे नावाचा जो घोटाळा करणारा ग्रस्त होता, तो कोणाचा कार्यकर्ता होता? ह्या टीमला अटक न करण्यासाठी यांना का सवलत दिली? एका API कडे तपास का दिला? ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आधी बोललं पाहिजे. तर तुम्ही पारनेरकरांना निलेश लंकेंवर बोलण्यापेक्षा तुम्ही गुन्हेगारी, शिर्डीची गुन्हेगारी थांबवा, ही सगळी महत्वाची ही थांबवली पाहिजे. मग पारनेरकरांना बदनाम करा, निलेश लंकेनला बदनाम करा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या सगळा वेळ असा चुकीचा घालण्यापेक्षा तुम्ही कामात वेळ द्या. तुम्हाला आज पण तुम्ही जर तुमच्या तोंडून सांगता की मी खासदार नसताना काम करतो, अरे मग 5 वर्ष तुम्ही जर रस्त्याला का केला नाही, हे लोकांना दिसत नाही का? कमीत कमी निलेश लंके खासदार झाल्यानंतर काम सुरू झालं, काम शेवट पण होणार आहे. रात्री मी तर भागात गेलो, राहुरीच्या पुढे कामाला बऱ्यापैकी पॅच मारलाय, मागं पण पॅच मारलाय. हे माझ्या काळात काम चालू झाले, दुनियाला माहितीये. मी खासदार झाल्यानंतर नवीन ठेकेदार आला, हे दुनियाला माहितीये, सगळ्यांना माहिती. तुमच्या काळात काय झालं? तुमच्या काळात तर तुम्ही लय ताकदीचे होते ना, लय कार्यकुशल होते ना, तर करून दाखवायला पाहिजे होता ना. त्यामुळं अशा स्टेटमेंटला काही तुम्ही महत्व देत नका जाऊ. हे उलट मला तर मी तर त्यांना धन्यवाद देतो. खरे माझे प्रचारक कोण असतील ना, तर ते माझे खरे प्रचारक. सिस्पे घोटाळ्याशी तुमचं नाव जोडलं जातं. अरे सिस्पे घोटाळ्याची मी सांगितलं ना, सिस्पे घोटाळ्याच्या बाबत एखाद्या सिस्पे घोटाळ्याची ती एक इन्फिनिटी नावाची बँक होती, त्या बँकेच्या उद्घाटनाला मला बोलवलं, आदरणीय अण्णासाहेब हजारेंना बोलवले, पोपट पवारांना बोलवलं, काय आमदारांना बोलवलं. आम्ही त्या ठिकाणी उद्घाटनाला गेलो, याचा अर्थ आमचा काय दोषी? मी उद्घाटनाला गेलो, श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुत त्यांनी पण श्रीगोंद्यात उद्घाटन केलं, मग ते दोषी का? आम्ही दोषी का? आम्ही कुठल्या एखाद्या माणसाला सांगितलं की तू त्यामध्ये पैसे टाक, त्याचे दाम दुप्पट होणार आहे का? आमच्या जवळचे बगलबच्चे आमचे कार्यकर्ते पुढे एजंट आहे का? काही संबंध नाही. फक्त कुठल्या ना कुठल्या मार्गाने निलेश लंकेला बदनाम करण्यासाठी हा केविलवाने प्रयोग केला जातो, पण हे सगळे असफल होणार आहे. यातून माझी जाहिरात होती. सिस्पेच्या बाबत एखादा ठेवीदार पुढे आला पाहिजे होता आणि त्यांनी सांगायला पाहिजे का निलेश लंकेनमुळे आम्ही एवढे एवढे पैसे गुंतवले. असा कोणी माणूस आहे का? काही नाही. फक्त कोणाला तरी पुढं घालायचं, डिंगी लावून द्यायची, उटी घालायची आणि घे प्रेस आणि मार भूक. अरे काय कुत्ते भुकते यार, हत्ती चालताय. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.